सरकारच्या हमीभाव खरेदी केंद्राला अगदी 4 दिवस शिल्लक राहिलेत. तत्पूर्वी लातूर जिल्ह्यातल्या जवळपास 54 खरेदी केंद्रावरती शेतकरी जे आहेत ते सोयाबीनचे गाड्या घेऊन रांगा लावल्यात आणि आता याच शेतकऱ्यांना काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार धीरज भाई यांनी भेट दिलेली. भैया, जवळपास 54 खरेदी केंद्रावरचे आता सोयाबीनचं माप ठप्प झालंय. शेतकरी आता मोठ्या अडचणी सापडला. शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. काय प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे? शेतकऱ्यांचा मूळ प्रश्न एवढाच आहे की ज्या शेतकऱ्यांना सरकारने जे काही नियमावली लावून दिली होती की खरेदी केंद्रावरून आपण आपला माल आणावा, SMS द्वारे त्यांना OTP देण्यात आलेला आहे. OTP मिळालेले शेतकरी धारक आज इथं 8-8 दिवस झालं रांगेत उभे आहेत. प्रत्येक शेतकरी म्हणतो की आम्ही खरेदी केंद्रावर OTP मिळाल्यानंतर आलो आहे आणि OTP मिळून सुद्धा 10 दिवस आमची खरेदी होत नाही आहे. आणि सध्या इथं प्रशासन यांना सांगतंय की सध्या जिल्ह्यातला कोटा किंबहुना राज्यातला कोटा सोयाबीन खरेदीचा संपलेला असल्यामुळं खरेदी ठप्प झालेली आहे आणि अजूनही डेडलाईन 31 तारखेची आहे. 31 तारखेच्या पहिलंच कोटा संपल्यामुळं आता खरेदी बंद आहे आणि सध्या शेतकरी त्रस्त आहे, परेशान आहे. इथं जागा नाही, इथं माल ठेवायला जागा. इथं खरेदी केंद्रावरच्या लोकांची अडचण आहे की ते कोणत्या बेसिसवर माल खरेदी करू शकतात आणि शेतकऱ्यांनी नाईलाजाने काही शेतकऱ्यांनी OTP मिळाला असून सुद्धा बाजारात जो माल विकला त्याच्यामध्ये त्यांना जो नुकसान झाला आहे. आमची ठळक मागणी आहे, त्वरित ही खरेदी केंद्र सुरू करावीत. जेवढा माल शेतकऱ्यांकडे आहे, जेवढे शेतकऱ्यांकडे OTP दिलेला आहे त्यांची माल ताबडतोब खरेदी करावी. तोपर्यंत खरेदी केंद्र चालू राहावीत. किंबहुना ही जी लिमिट त्यांनी लावलेली आहे 31 जानेवारीची ती वर्षभर खरेदी केंद्र सुरू राहावीत अशी आमची मागणी राहील की शेतकऱ्याला जेव्हा पाहिजे असेल तो हमी भावना आपल्या खरेदी केंद्रावर येईल, आपल्या सोयीनं आपला माल विकेल आणि आपला प्रपंच चालू शकेल. आणि जे शेतकऱ्यांनी नाईलाजाने बाजारात माल विकला OTP मिळाल्यानंतर त्या शेतकऱ्यांचा देखील डेटा घेऊन त्यांच्या बाजार पावत्या घेऊन जो डिफरन्स आहे तो देखील त्यांना देण्यात यावा अशी आमची सरकारकडं मागणी राहील. आम्ही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना विनंती केली आहे, त्यांना हा डेटा सरकारकडे पाठवायला सांगितलेला आहे. आम्ही मंत्री महोदयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. सध्या ते कॅबिनेटमध्ये त्यांच्या कार्यालयाला आमचा निरोप केलेला आहे. जेव्हा त्यांचे कॅबिनेट संपेल आम्ही त्यांना फोनवरून संपर्क करू, वाटल्यास भेटून त्यांना निवेदन देऊ की ही परिस्थिती आज शेतकऱ्यांची लातूर जिल्ह्यातली आहे. सोयाबीन मोठ्या प्रमाणात लातूर जिल्हा घेतो. लातूर जिल्ह्याला विशेष बाब म्हणून जादाचा कोटा त्यांनी लातूर जिल्ह्याला मिळवून द्यावा आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा. लातूर जिल्हा प्रामुख्याने राज्यात सोयाबीन उत्पादकांमध्ये सर्वात अग्रेसर मोठा जिल्हा आहे, प्रथम क्रमांकावर आहे. मात्र यात लातूर जिल्ह्यात कुठेतरी स्थानिक प्रतिनिधी असेल किंवा राज्य शासन असेल कमी पडतं याच्यामध्ये? हे स्थानिक प्रतिनिधीचं याच्याकडं लक्षच नाही. त्या सगळी कुठल्याही खरेदी केंद्रावर त्यांनी भेट दिली असावी किंवा शेतकऱ्याची अडचण काय जाणून घेण्याचा साधा प्रयत्न देखील त्यांच्याकडून झालेला नाही आहे. सध्या ते त्यांच्या आविर्भावातच काम करत असं दिसतंय आणि शेतकऱ्यांना त्यांनी वाऱ्यावर सोडलेलं आहे. आता निवडणुका झाल्या, निवडणुका जिंकल्या, सरकार स्थापन झालं, त्याच्यानंतर सरकारचं दुर्लक्ष शेतकऱ्यांकडं नेहमीप्रमाणे आपण बघतोय. केंद्र सरकार असेल, आपले हरियाणातले शेतकरी असतील किंवा आता लातूरचे शेतकरी असतील, आपला माल घेऊन ते खरेदी केंद्राच्या बाहेर रांगा लावून बसलेले आहेत आणि त्यांच्याकडे कोणी सरकारला आपल्याला वेळ नाही बघायचा. हेच दिसायला चित्र सध्या. एकूणच जर पाहिलं तर मार्केट आणि खरेदी केंद्रात जवळपास क्विंटली 1000 ते 900 रुपयाचा फरक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा जो ओढा आहे तो खरेदी केंद्रावर पाहायला मिळतो. त्यामुळे खरेदी केंद्राची तारीख आहे ते कायमस्वरूपी चालू ठेवावी अशी मागणी माजी आमदार धीरज देशमुख यांनी केली. संदीप भोसले, साम न्यूज, लातूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.